नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि सोपी अशी कच्च्या फणसाची भाजी. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त भाजीची रेसिपीच नाही तर फणस कसा फोडायचा, त्यातील गरे आणि बिया कशा काढायच्या हे सगळं स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. त्यामुळे नवशिक्यांनाही ही रेसिपी अगदी सोपी जाईल. ही भाजी खायला अगदी मऊ आणि छान लागते आणि चव खूपच स्वादिष्ट आहे. खास करून कोकणात ही रेसिपी खूप लोकप्रिय आहे. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आजची खास रेसिपी कच्च्या फणसाची भाजी. फणस फोडण्याआधी हाताला आणि कोयत्याला तेल लावून घ्यायचे. त्याचबरोबर फणस एका कापडावर किंवा कागदावर ठेवायचा, जेणेकरून फणसामधील डिंक डायरेक्टली फरशीवर पडणार नाही, तो कागदावर किंवा कपड्यावर पडेल. आता कोयत्याने फणसाचे 2 भाग करायचे. हे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या प्रकारे. आता फणसाच्या मधला जो डिंक आहे तो असा पुसून घ्यायचा, म्हणजे तो सगळीकडे लागणार नाही. आता या फणसाचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. अशा प्रकारे कट करायचा आहे आणि तो भाग वेगळा करायचा आहे. आता या फणसाच्या तुकड्याला हा असा पाव लागला आहे, तो सुद्धा आपल्याला काढायचा आहे. हा पाव असा कोयत्याने कापायचा आहे, जेणेकरून आपल्याला गरे काढता येतील. आता यामधले गरे आपण असे काढू शकतो. आता ह्या गऱ्यामधल्या बिया सुद्धा आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत. आता या बिया दगडाने अशा फोडायच्या आहेत आणि त्याची साल काढायची आहे. साल काढून झाल्यानंतर या बिया आपल्याला पाण्यात ठेवायच्या आहेत. आता हे जे आपण कच्चे फणसाचे गरे काढले आहेत ते सुद्धा पाण्याने धुवून काढायचे आहेत आणि पाण्यात ठेवायचे आहे. आता आपण भाजी करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कांदा, 2 मोठे चमचे ओल्या नारळाचा कीस आणि 8 ते 9 लसणीच्या पाकळ्या. इथे या बियांची साल काढून झाली आहे. त्याचबरोबर हे गरे सुद्धा पाण्यात ठेवले आहे. सर्वात प्रथम गॅसच्या मंद आचेवर एक मोठा टोप ठेवायचा. त्यामध्ये 4 ते 5 मोठे चमचे तेल घालायचे. त्याचबरोबर कढीपत्ता, 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा मोहरी, 8 ते 9 लसणीच्या पाकळ्या घालून चांगली फोडणी करायची. आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हिंग टाकूया. आता यामध्ये 1 चिरलेला कांदा घालूया. कांदा लालसर होण्यासाठी ह्यामध्ये 2 मोठे चमचे मीठ घालूया. मीठ हे चवीप्रमाणे घाला. आता यामध्ये 2 मोठे चमचे लाल तिखट, अर्धा छोटा चमचा हळद आणि 1 मोठा चमचा गरम मसाला घालूया आणि चांगले ढवळून घेऊया. आता आपण ह्यामध्ये फणसाच्या बिया घालूया. फणसाच्या बिया आपल्याला सर्वात आधी शिजवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपण या मसाल्यामध्ये त्याला परतवून घेऊया. आता यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालूया आणि या बिया चांगल्या शिजवून घेऊया.
आता 5 मिनिटांनंतर या बिया चांगल्या शिजल्या आहेत. आपण बघू शकतात पाणी सुद्धा सुकलेले आहे. आता यामध्ये पाण्यात भिजवलेले फणसाचे गरे घालूया. आता हे गरे आपण मिक्स करूया. आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. ही भाजी मध्यम ते मोठ्या आचेवरती शिजवायची आहे, जेणेकरून ती फटाफट शिजेल. आता यावर झाकण लावून 5 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची. आता ही भाजी शिजली आहे. आपण यामध्ये खोबरे घालूया. शिजल्यावर ही भाजी थोडीशी नरम होते. आपली गरमागरम आणि चविष्ट कच्च्या फणसाची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी किंवा भातासोबत सर्व करू शकता. आम्ही तर ही नुसतीच खायचो. तुम्ही कशी खाता ते मला कमेंट्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.